ताई, आपण आज निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने बोलत होतात, पण मेळाव्यात बोलत असताना आपण आपला मतदारसंघ जाहीर केलेला नाही. मतदारसंघ कोणता मतदारसंघ असेल आपला? आम्ही डाव्या विचारांचे पक्ष आहे. यापूर्वी महाविकास आघाडीनं सहकार्य आम्ही केलेलं आहे. छत्रपती शाहू महाराज साहेबांच्या प्रचारार्थ आम्ही अतिशय प्रामाणिकपणे तळमळीनं काम केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कुठला मतदारसंघात लढायला आम्हाला संधी देईल त्या मतदारसंघात आमची लढण्याची तयारी आहे. आणि जर महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळत नसेल तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य तो मतदारसंघ ठरवला जाईल. ताई, त्याचबरोबर आपण बोलत असताना पालकमंत्र्यांच्यावरती मोठी तोप टाकलेली आहे. ह्याचं कारण? पालकमंत्र्यांच्याकडे सगळेच अधिकार आहेत. ते पालकमंत्री सुद्धा आहेत आणि या KDCC बँकेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांनीच गडिंग्लज सहकारी साखर कारखान्याला आमदार शिंदे साहेब चेअरमन असताना पुणे नकद मूल्य म्हणून मदत केलेली नव्हती. जिथं जिथं साहेब जातील तिथं तिथं आडवा पाय मारायचं काम त्यांनी केलं. आज NPA खाली असताना सुद्धा ह्या संचालक मंडळाला जर पालकमंत्री मदत करू शकत होते त्यावेळी सुद्धा कारखान्याचे नेते तेच होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली कारखान्याची निवडणूक झालेली होती. तेव्हाच मात्र त्यांनी NPAचं नाव सांगून गडिंग्लज कारखान्याला मदत दिली नव्हती. त्याला शिंदे साहेबांना पाडायचंच होतं, शिंदे साहेबांना बाजूला करायचंच होतं. कारखाना बंद त्यांना पाडायचा होता. आणि आता मात्र त्यांनी 55 कोटी मदत देऊन थांबले नाही. त्याच्यानंतर साखरेवर त्यांनी 45 कोटीची मदत दिली, पुढे 15 कोटींची मदत दिली. मग मुश्रीफ साहेबांच्या हातात सगळी सत्ता केंद्र असताना कारखाना अजूनही सुरू होऊ शकत नाही. कारखान्याचं मेंटेनन्स रिपेअरचं काम अजूनही सुरू झालेलं नाही. मग याला जबाबदार कोण? पालकमंत्री म्हणून KDCC बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचीही जबाबदारी आहे. त्यांनी हा कारखाना चालू ठेवायला पाहिजे होता. हे त्यांचा पराजय आहे असं मी मानते. ताई, जनता दलाची किती मतदारसंघात लढण्याची तयारी आहे? जनता दलाची आमची चंदगड मतदारसंघात ताकद आहे. जनता दल गडिंग्लज शहर कागल मतदारसंघात येते. कडगाव कोलगेट गट असू देत किंवा शिंदे साहेबांच्या पासून उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ असू देत, सगळीकडे जनता दलाची ताकद आहे. त्यामुळे आम्ही कागलमध्ये लढायची आमची तयारी आहे. राधानगरीमध्ये यापूर्वी माजी आमदार शंकर धोंडी पाटील साहेब तिथं होते. जनता दलाचे असंख्य कार्यकर्ते राधानगरी बुदरगड तालुक्यात आहेत. त्यामुळे जर संधी मिळाली तर आम्ही राधानगरी आणि बुदरगड सुद्धा लढवायची जनता दलाची तयारी आहे. ताई, त्याचबरोबर आमच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन कराल? तुमच्या माध्यमातून जनतेला एवढं सांगायचं आहे की यापुढं मतदान करत असताना या देशाचं वाटोळं लावायला कोण बसलेलं आहे? धर्मांध शक्तींना पुढे आणू न देता मानवतेच्या भावनेनं, मानवतेच्या भावनेनं कुणावरही अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही. इथला प्रत्येक घटक हा सुरक्षित राहील. प्रत्येक घटकाला रोजगार कोण उपलब्ध करून देऊ शकेल? प्रत्येक घटकाच्या सुरक्षिततेची, रोजगाराची, पोटापाण्याची जबाबदारी जो पक्ष उचलेल त्यांच्या पाठीमागे राहावं, धर्मांध शक्तींना गाडावं असं या निमित्तानं मी आव्हान या मेळाव्याच्या निमित्तानं करते. धन्यवाद. निर्धार मेळाव्यामध्ये स्वातीताई कोरी यांचं नाव समोर केलेलं आहे, काय सांगाल? आज जनता दलाचा जिल्ह्याचा निर्धार मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये जनता दल जिल्ह्यातल्या 3 मतदारसंघामध्ये लढण्याची तयारी करत आहे. प्रसंगी स्वबळावर लढण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. आणि कागलमध्ये स्वातीताई कोरींना कोणत्याही परिस्थितीत या आघाडीतून तिकीट मिळालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि नाही तिकीट मिळालं तर आम्ही स्वबळावर 3 मतदारसंघामध्ये लढण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे.